सुरभी, येस मॅम. तू सुरू केली मीटिंग? नाही मॅम, आईने सुरू केली आज. अच्छा अच्छा. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. आपण वाट पाहू हा बाकीच्या सर्वांची. ऍड झाली ना ग ती? रमा कुलकर्णीला मी ऍड केलं ना ती. हा. अनघा आद्विका आज लवकर आले, बरोबर वेळेवर. छान. चला छान, सगळेजण वेळेत येतात आहे. मागच्या क्लासमध्ये काय काय झालं आठवतंय का वर्गात? हो मॅम. काय काय झालं? काय काय 12वा सांगितलं? आणि दोन 13वा धडा. 12वा आणि धडा वाचा 13चे समरी केले. केलं. हा, पण असं नाही म्हणायचं 12वा 13वा. म्हणजे बरोबर आहे नंबर त्याचा, पण त्याच्यात काय होतं हे कळलं पाहिजे ना. आम्ही नंबर थोडी शिकवत आहे, आतमध्ये काय आहे धड्याच्या. काय घटना घडली महाराजांच्या आयुष्यात तेव्हा, असं है ना. किती महत्वपूर्ण घटना होत्या ना त्या दोन. सांग बरं, शत्रूच्या घरी जाऊन वापस यायचं गंमत आहे का? किती हिंमत पाहिजे. आणि शत्रू पण कसा, असा साधा सुद्धा शत्रू आहे का तो, ज्याने पूर्ण भारताला हे केलेलं. किती हुशारीने आपलं, म्हणजे शक्ती नाही पण आपली युक्ती किती हुशारीने त्यांनी वापरली. हम्म. आठवत आहे 12व्या धड्यात काय झालेलं आणि 13व्या धड्यात काय झालेलं? कोण सांगू शकतं? आपण हा सिलेबस कशाला ठेवला? तुम्ही तुम्ही त्याच्यामधली माहिती घ्या म्हणून, बरोबर. कोण सांगू शकतं? रमा सांगते का? सुरभी, अनघा, आत्विका, कॅमेरा ऑन करा ना. होत असेल तर बघा कॅमेरा. हो मॅम, 1 मिनिट. बरं बरं, करा. सांगशील का रमा काय झालेलं? मी प्रयत्न करेल. हो हो, प्रयत्नच पाहिजे आपल्याला. आपण परीक्षेला थोडी बसलो आहे. 12व्या धड्यात म्हणजे महाराज ते शत्रूच्या घरी बरं, म्हणजे एक 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 किल्ला आहे, त्या किल्ल्यावर महाराज अडकले होते. त्या हा, किल्ल्याचं नाव काय होतं? त्या किल्ल्याचं नाव राजगड किल्ला होता. नाही बेटा, पुरंदर. हम्म. आणि तह केला होता आपण त्यांनी. त्याच्या तिथे ते 3-4 महिने अडकून होते. खाली तो सिद्धी जोहर होता ना, त्याने पूर्ण वेढा करून ठेवला होता. की आता कसं आपण समजा बिल्डिंग मध्ये अडकलो आणि खाली शत्रू आहे पूर्ण, असं इमॅजिन कर. आणि आपलं अन्न पण आता संपत आलंय, ब्लिंकिट वगैरे नाही येणार आहे. तिथे ते लोक असं स्टोअर करून ठेवायचे ना, त्याला भंडार म्हणायचे. हम्म. तर मग त्यांना लढावं लागेल ना. उपाशी पोटी कसं लढेल? आणि आता त्यांना लक्षात आलं. आणि किल्ल्यामध्ये ते किल्ला असं तुम्ही कधी बघितला ना तर तुमच्या लक्षात येईल की असं उंच जागी बांधतात. उंच असतो तो किल्ला. कारण काय की त्या काळी शत्रू म्हणजे असं वर चढून अटॅक नाही करू शकले पाहिजे त्यांच्यावर, असं जमिनीवर नसायचे किल्ले ते.
बरं, आता आपण पहिले प्रार्थना करून घेऊ. आता सगळेजण आलेले आहेत. कोणाकोणाला आहे मग करायची आहे प्रार्थना? अनघा अद्विकापासून सुरू करूया. अंशनी म्हटली होती, पूर्वाची पण झाली होती, सुरभिनी पण म्हटली होती. बरोबर? रमा आणि अनघा अद्विकाला देऊया. चालेल? घ्या मग. अनघा अद्विका सुरू करा प्रार्थना आपली. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली आटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. मानसाने माणसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. रमा तिसरा. लाभले आयुष्य. आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढचे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. स्मिता मॅडम पण आल्या आहेत. मी मोबाईलवरून करते आहे ना, तर त्यामुळे मला सगळेजण नाही दिसत. ठीक आहे? छान म्हटलीस हा प्रार्थना. बरं, आज आपल्याला आता या पुस्तकातला जेवढं शक्य आहे तेवढं कम्प्लीट करून घ्यायचं आहे, संपवून घेऊया. ठीक आहे? तर आपण 12वा-13व्याचं तर म्हणजे एक तर पुरंदरचा तह आणि वेढा, पुरंदरचा वेढा व तह एक आपण तो वाचला धडा. आणि मग नंतर आपण काय वाचलं हे तुम्ही याच्या मागचं हे सगळं सॉल्व्ह करून बघितलं का? हे पाठात आलेल्या अक्षरावरून शब्द पूर्ण करा वगैरे, थोडी गंमत म्हणून करायचं. हे औ पासून कोणता शब्द सुरू होत असेल बरं? सांगा बरं. औषध. औषध नाही ग, औषध होत असेल, पण या धड्यातल्या बद्दल पाठातला कोणता शब्द असू शकतो? औरंगजेब आहे का? हा, औरंगजेब असेल ना. सगळ्यात मोठा शत्रू होता की नाही तेव्हा. उ पासून काय असेल बरं? कशापासून मॅम? पुरंदर. पुरंदर. हा, तो किल्ला होता ना पुरंदर, ज्याच्यावरच महाराज अडकले. मू पासून काय असेल बरं? मुरारबाजी. करेक्ट, मुरारबाजी. ते महत्वाचे लोक आहे ना, ज्यांनी महाराजांना त्या वेड्यातून सोडवलं, आपले प्राण देऊन सोडवलं. किती कष्ट ना. ज पासून काय असेल बरं? जयसिंग. जयसिंग. कोण होते जयसिंग? सेनापती होते औरंगजेब. हा, राजपूत होते. आणि त्यांच्यामुळे मग महाराजांना थोडस औरंगजेबच्या दरबारामध्ये जरा क्षमा म्हणजे मिळू शकत होती, कारण की त्यांनी सांगितलं की मी माझ्या याच्यावर आणतोय ना, मी त्यांना समजावून आणतो आहे. दिलेर खान. दिलेर खान, बरोबर. त्या धड्यावरच तसं तर खूप शब्द निघते, दी वगैरे नाही का. आणखीन हे बघूया पटकन. त्यावेळची मुघली
मुलखातली मोठी बाजारपेठ कोणती होती? बाजारपेठ म्हणजे माहिती आहे ना? काय बाजारपेठ काय असते? सुरत. हा, सुरत होतं. पण बाजारपेठ काय होती? म्हणजे काय असतं? मार्केट प्लेस. हा, मार्केट प्लेस. ऍक्च्युली मार्केट प्लेस नाही म्हणता येणार आपण त्याला. आपण म्हणू बिझनेस हब. म्हणजे बिझनेस. नुसतं ते छोटंसं मार्केट नव्हतं ना, बिझनेस हब, की जिथे सगळे लोक येऊन बिझनेस करत होते. ते त्यांचे व्यापारी, तिथे दूर दूरून व्यापारी येत होते. इतकी मोठी होती. आणि ट्रेड ती सेंटर. ती लुटायची हिंमत महाराजांनी केली. कारण स्वराज्याला पैसा हवा ना. स्वराज्याच्या लोकांना पगार द्यायचे असतात. आपल्याला गदा गोळा, आपल्याला पण आपले वेपन्स वगैरे लढायला सगळं लागतं ना. मग ते कसं घेणार, ते कसं तयार करणार? पुरंदरचा किल्लेदार मोठा जिद्दीचा वीर होता. कोण होता? मुरारबाजी. किल्लेदार हो, मुरारबाजी. कसं थोडंसं आपण हे असं बघितलं ना, तर मग आपल्याला कळतं की हा फर्स्ट वाला सुरत आहे की पुणे? सुरत आहे. आपण केलं ना बाजारपेठ म्हटलं की नाही. त्यांनी पहिल्या त्या असे पॉइंट्स पण लक्षात घ्यायचे बघा, त्याच्यातून असे मुद्दे काढायचे. काय होतं? सुरतचा छापा होता. छापा म्हणजे आजकाल म्हणतो ना आपण रेड टाकली. सडन येऊन असं अचानक यायचं आणि त्याच्यावर हल्ला करायचा आणि ते जे काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या घेऊन घ्यायच्या. चला, चौथा वाचायचा. चौथा नाही, 14वा. मॅम मी तो तयार करून आणलाय कारण लास्ट टाइम म्हणून तो तयार करायला. करायला सांगितलेला. हो, बरोबर. मग म्हणतेस? हा. हा, कर मग. गड आला पण सिंह गेला. छत्रपती हम्म. शिवाजी महाराजांनी मुघलांची पुरंदरचा तह केल्यानंतर अनेक किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यातील एक होता कोंढाणा किल्ला. एक दिवस जिजाऊंना वाटत होते की कोंढाण्यासारखे बळकट आणि मजबूत किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे स्वराज्यासाठी धोक्याचे आहे. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना तो किल्ला परत घेण्याची विनंती केली. शिवराय विचार करू लागले. या कामगिरीसाठी निवडावे कोणाला? कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. तानाजी मालुसरे. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे. तिथला तो राहणारा एक मावळा. तो अंगाने धिप्पाड होता. ताकदीने भारी होता. बुद्धीने चालाक होता आणि शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती. त्यावेळी तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. शिवरायांचे ऐकताच तानाजीने निश्चय केला. आधी लग्न कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. म्हणजे किल्ला जिंकल्याशिवाय रायबाचं लग्न नाही. रात्रीच्या वेळी तानाजी आणि त्याचे मावळे कोंढाण्याच्या कड्याच्या पायथ्याशी उभे राहिले. कडा अतिशय उंच आणि घसरडा होता. पण काही मावळ्यांनी कपारी धरून, फटीत बोटे घालून हिम्मतीने कडा चढला आणि वर पोहोचताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला बांधले, ज्यामुळे तानाजी आणि बाकीचे मावळे दोऱ्यावरून पटकन वर चढले. इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. किल्ल्यावर मुघल सरदार उदयभान राठोड याचा पहारा होता. तानाजी आणि उदयभान यांच्यात निकराची लढाई सुरू झाली. लढाईत तानाजी मालुसरे धरातीर्थी पडले. तानाजी पडला हे पाहून महाराज. मावळ्यांचा धीर खचला. ते इकडे तिकडे पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले. पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. मावळ्यांनी हार मानली नाही. किल्ल्यावर तुटून पडले आणि कोंढाणा मराठ्यांच्या ताब्यात आला. कोंढाणा किल्ला मिळाल्याची आणि तानाजीच्या मृत्यूची बातमी शिवाजी महाराजांना कळली. तेव्हा ते प्रचंड दुःखी झाले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला.
कारण किल्ला मिळाला, पण आपला शूर, जीवाभावाचा सेनापती तानाजी गेला. शिवाजी महाराज स्वतः तानाजीच्या उमरठे गावी गेले. त्यांनी तानाजींच्या मुलाचे, रायबा, लग्न लावून दिले. रायबाचे. रायबाचे लग्न लावून दिले. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन 1680 मध्ये घडली. 1670 लिहिलं बेटा इथे. का? 1670 मध्ये घडली असं लिहिलंय. हा, छान छान, चांगलं ओके. केलं. बरोबर ते सगळे मुद्दे घेतलेस. एकदम छान. समजलं का सर्वांना? नाही समजलं? अंश नाही म्हणतो. हा, तो किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता. सिंहगड आहे जवळ, पुण्याच्या जवळ आहे. आता मी पण कधी नाही पाहिलाय, पण खूप ऐकलं पण आहे सिंहगड बद्दल. तर तो अगदी पुण्याच्या जवळच आहे. आणि तो तेव्हा मुघलांच्या जवळ परत, म्हणजे मुघलांनी ते तसं त्यांचे ना आक्रमण चालूच असायचे. जरी कधी ते महाराजांच्या राज्यात स्वराज्यात सामील असायचे कधी काही किल्ले, तर परत हे मुघल त्यांच्यावर काबीज करायचे, किंवा हे आदिलशाही ते जर त्या भागातले असतील किल्ले तर ते असं म्हणजे तसं चालू राहायचं. तर मग आता परत हा किल्ला त्यांना मिळवायचा होता. तो महत्वाचा किल्ला होता ना जवळ. आणि जे तेव्हा कसं होतं, राजसत्ता की ज्यांच्याजवळ जास्त किल्ले ना त्यांच्या हाताखाली तेवढा मुलूक जास्त. मुलूक म्हणजे तो एरिया जास्त असं. तर त्यांना तो किल्ला पाहिजे होता. मग त्यांचा एक जो सरदार होता, जो पहिलेपासूनच त्यांचा, ते बघा त्यांनी काय लिहिलेलं, सर्व लिहिलं, धिप्पाड अंगाने धिप्पाड, ताकदीने भारी, बुद्धीने चालाक आणि शिवरायांवर अलोट भक्ती. हं, तर त्याच्या मुलाचं लग्न होतं, तर तो काय म्हणे, ते लग्न वगैरे मी नंतर बघू, पहिले मला ही कामगिरी करायची. वेळेला महत्व असतं ना. आता किल्ल्याला मिळवायची सुद्धा एक ते लोक पाहतात. आता किती यांची म्हणजे पहारेदारी किती आहे, काय आहे, आता हा बरोबर वेळ आहे का, असं सगळं. शिवाजी महाराजांची आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांनी काय केलं होतं की आता लोक असं म्हणतात की अमावस्येला काही करायचं नाही, बरोबर. पण ते काय म्हणे, आपण अमावस्येच्या रात्रीच अटॅक करायचा. कारण काय, अंधार असतो तेव्हा. तेव्हा आताच्या सारखे लाईट नव्हते ना. एक तर अंधार असतो, आणि प्रतिभेच्या वाढत्या चंद्रासारखा आपण आपला विजय घेऊन यावा. म्हणजे ते अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकले नाही बघा. त्यांनी काय म्हटलं की महत्वाची वेळ अमावस्या आहे, कारण की अंधार आहे तर शत्रू गाफील राहील. अमावस्येला निघायचं नाही असं जर आपण ठरवलं तर आपण महत्वाची संधी सोडून देऊ. पण मला म्हणजे तर दिसलं कसं असेल अमावस्येत? त्यांचे ते लोक फार हे असायचे ग, म्हणजे ते लोक मशाली वगैरे पण नाही वापरू शकायचे. हिंमतच फार त्या लोकांमध्ये. आपण नाही घाबरणार आपण घाबरणार एवढं ते घनदाट जंगलात आणि त्या कडे कपारी. ते सोपे आहेत का कडे कपारी? ते किती स्टीफ असतं, पाहिलंय का तुम्ही कधी? आणि प्राणी, सगळे प्राणी. आणि आणखीन एक गंमत म्हणजे त्यांनी घोरपड वापरली असं म्हणतात. घोरपड म्हणजे असा एक प्राणी आहे की ज्याचे क्लॉ आहे ना, खूप टाईट असतं अगदी. तर ते चढायचं कसं, ते असं स्टीफ असतं ना. किल्ले बांधलेच तसे असतात की शत्रू सहजासहजी येऊ नाही शकला पाहिजे. हम्म. तर तर त्यांनी ते असं दोराने ती पाठवलं असं म्हणतात, ती घोरपडवर, की ती पकडून ठेवेल आणि मग तिला धरून सगळेजण एक 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 करून चढतील. मग ते काय असे नव्हते चढत, जसं की ते हे करतात की नाही, रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग मध्ये तरी कितीतरी म्हणजे असं सेफ्टी गिअर्स वापरतात, ते लोक ते पण नाही वापरू शकत होते. तर एवढी हिंमतच होती त्या लोकांची. मग याने सांगितलं की मी हा किल्ला जिंकून देईल म्हणून. तर मग त्याच्यात बघा त्यांनी मग मुद्दा लिहिलाय ना, आधी लग्न कोंढाण्याचे. म्हणजे त्याने आपल्या त्या घराच्या या कार्याला महत्व दिलं नाही, देश कार्याला महत्व दिलं, स्वराज्याच्या कार्याला महत्व दिलं. मग नंतर काय केलं तानाजीनी कोंढाण्यावर स्वारी केली. जयसिंग उदयनभाऊ उदयभान हा राजपूत किल्लेदार होता, मोठा कडक होता, फास्ट वाचो ओके. आणि काय झालं की लोक हे झाले ना, म्हणजे हिंमत खचली त्यांची. तर त्यांनी काय सांगितलं की मी दोर कापून टाकेल जर तुम्ही खाली, मी दोरच कापून टाकले, तुम्ही खाली उतरूच शकत नाही, म्हणजे आता तुम्हाला लढायचंच आहे, बरोबर. ज्या दोरांनी ते वर चढून आले
जर का तुम्ही इथे आत्ता हा आपल्याला मिळवायचंच आहे, म्हणजे ती सरदाराची, त्या सेनापतीची ती जबाबदारी असते की तो ते करवून घेईल लोकांकडनं. त्याने तसं केलं आणि नंतर कड्यावरून झाडाला त्याने ते झाडाला बांधलं आणि मग ते सगळेजण किल्ला चढून आले. आणि ते दिसत होतं, तू म्हणते ना, तर ते मशालींच्या उजेडामध्ये ते लोक जायचे. तुला टॉर्च माहिती आहे ना, ते असं पहिले त्याच्यावर ऑइल टाकतात आणि एका काडीला खूप सारं कापड लावतात आणि मग त्याच्यावर ऑइल टाकतात आणि ते जाळतात. मग त्या उजेडावरच ते सगळं करायचे असं. मग गड आला पण सिंह गेला. कारण की या लढाईमध्ये काय झालं की हे जे आहे तानाजी, तर ते धारातीर्थी, तिने बघा धारातीर्थी म्हटलं शब्द, म्हणजे एखादा व्यक्ती लढता लढता गेला तर आपण शहीद झाला म्हणतो ना, तर ते तिथे म्हणजे खूप खूप असे वार सहन करून ज्यांचा मृत्यू झाला त्याला असं म्हणतात की धारातीर्थी झाला. म्हणजे त्यांना कसं असं की पवित्र असं मृत्यू आला बा, असं आपल्याला आदराने म्हणायचं असेल तेव्हा आपण तो शब्द वापरतो, धारातीर्थी झाला. तर त्याच्यामध्ये ते गेले. मग एक एक माणूस गेला की शिवाजी महाराजांना इतकं इतकं अलोट प्रेम करणारे, इतकी मेहनत त्यांच्यासाठी, इतकं पराक्रम गाजवणारे लोक गेले तर त्यांना वाईट वाटायचं ना. म्हणून त्यांनी सांगितलं की सिंह सिंह म्हटलं, त्यांनी त्याला एखाद्या याच्यासारखं सिंहासारखा आहे बुवा, इतका उत्तमपणे त्यांनी लढला. म्हणून त्यांना वाईट वाटलं आणि ते म्हणे मला गड तर मिळाला, पण इतका सिंहासारखा माणूस मी गमावला. म्हणून त्याचं नाव आपण सिंहगड ठेवू. समजलं का? मी थोडंसं पटकन सांगितलं कारण आपल्याला अजून 2 करायचे आहेत ना धडे. आता समजलं अंश? तिन्ही वाचले ना? हां, आता दुसरा कोणाला सांगितलेला? आपण हे पण बघायचं काय शेवटचं थोडंसं पटकन? तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता. कोणत्या गावचा होता? स्मिता मॅडम आल्यात ना तुम्ही? आमचे क्वेश्चन्स कुठे आहे? क्वेश्चन ते आहे, मी आहे, पण माझी बॅटरी डाऊन आहे, मला बोलता येणार नाही. मी आहे. बरोबर. आली 56. संजय पण आली. संजीवनी मॅडम पण आलेले आहेत. हां. हां. काय आहे, माझी मी बॅटरी मोबाईल एकदम डाऊन सॉरी, झाली. मला लेट झालं यायला. काही हरकत नाही. मोबाईलवरून मी करते ना, तर मला ना फक्त काहीच मुलं दिसतात. हा, असं. त्या स्क्रीन खाली वर कर ग, सगळे दिसतात मला. पण माझ्या लॅपटॉपवर काय होतं की ते ऐकूच येत नाही. त्यामुळे मग मी सरळ फोनवरूनच करते मीटिंग. 56 आहे बेटा पेज 5-6. आम्ही ते केलं संजीवनी मॅडम. सुरभीने छान म्हटलं. तिने धडा तयार करून आणला होता. तिने अच्छा. सांगितलं. हां, आणि अंशला थोडं समजत नव्हतं तर थोडं एक्सप्लेन केलं. हां. तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता. ऑप्शन उमरखेड. कारण की धड्याच्या शेवटी म्हटलं ना की महाराज स्वतः त्या गावात गेले आणि त्यांनी त्याच्या मुलाचं लग्न पण लावून दिलं. जयसिंगाने नेमलेला उदयभान या किल्ल्याचा किल्लेदार होता. कोण होता बरं? कोंडाणा. कोंडाणा. कोंढाणा. कारण कथा कोंढाणा किल्ल्याचीच आहे की नाही. तानाजीच्या भावाचं नाव काय होते? सूर्याजी. सूर्याजी. त्याला वाईट वाटलं पण तरी त्यांनी पण लढाई सुरू ठेवली तानाजीने. घ्या संजीवनी मॅडम तुम्हाला. आपण अजून एक धडा सांगितलेला ना यांना, एक अपूर्व सोहळा. अपूर्व सोहळा वाचलं का कोणी? धडा हा वाचायचा आहे. घ्या वाचायला एकेकाने. संजीवनी मॅडम. हो हो. आता परम 15वा धडा वाचून घेताय का? हा, तो घेऊया वाचून. अपूर्व सोहळा. सोहळा म्हणजे माहितीये ना? त्याच्या आधी आपण म्हणजे तुम्ही जसं 14व्या धड्याचं विचारलं असेल ना, तसं 15व्याचं सांगितलेलं होतं का? मला आठवत नाहीये. तसं सारांश रूपाने विचारू आणि मग काय ग मुलींनो, निर्मिती आठवते का? तयार करायला सांगितलंय का धडा आपण मागच्या वेळेस? हो मॅम, कोणाला तरी सांगितलं होतं. कोणाला तरी सांगितलं होतं. हो.
कोणी एक्झाम आहे वगैरे म्हणून सांगितलेलं ना, तर नाही म्हणत होते ना मुलं. हम्म, हम्म. मला वाटतं तुम्ही आरवला वाचलाय का सांगितलेलं. पण? आता आरव आठवत नाहीये मला. हा, आरव आरव अवतडे मला पण तो आज येळवीला सांगितलं आज होतं. आपण हा बरोबर आरव आहे, आरवला खेळले. सांगितलेलं. त्याला आरव तू काय तिळवेला खेळतोय? सांगितलं ना, तिळवेला सांगितलं आरव मला वाटलं आरवने केलंय का? आरव. आरव घड्याळाशी खेळू नको. का असा का बसलास आज? अनम्यूट हो. बोल बेटा. अनम्यूट हो. वाचशील? होस्ट कोण तयारी आहे? नाहीये अनम्यूट कर. बेटा, आपण तयार नाही. वाचूनच घेऊया मग. आरवने नाही केलेला वाटतं धडा. हा दुसरं वाचून कोणी घे. केलंय का? हो वाचलंय का? ना, कोणी तो सांगेल का? आरव अवतडे होता ज्याला करायचं होतं ते. हा मलाही तेच वाटतं, त्याला आरव सांगितलेलं. अवतडे होता. अवताडे होता तो. आरव आहे का मग? एक मिनिट. नाही ना, तो नाही. आज त्याच्या आईने मेसेज टाकला ना की हो आम्ही का? बाहेर गेलो. हो. अच्छा, अच्छा. हा आज टाकलेला मेसेज. बरं, राज्याभिषेक किती अपूर्व सोहळा, म्हणजे खरंच अपूर्व सोहळा. कशाबद्दल सांगत आहे ते? राज्याभिषेक. राज्याभिषेक म्हणजे काय माहितीये? कोणी सांगेल का? कॉरोनेशन. हा म्हणजे ते अधिकृतरित्या की राजे आता हे जेवढे किल्ले किंवा हा जो प्रदेश आम्ही जिंकलेला आहे, आता हा आमचा आहे, हे असं सिद्ध करावं लागेल ना. बरोबर. म्हणजे आम्ही राजे म्हणतोय पण मग त्यांना सगळ्यांनी सांगितलं की जर का तुम्ही तुमचा राज्याभिषेक नाही करून घेतला तर मानणार नाही बाकीचे लोक. आम्ही तर तुम्हाला मानतोच आहे राजे. म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही राज्याभिषेक करून घ्या. मग हा जो मोठा सोहळा झाला, तो जो त्याचं ना, सोहळा म्हणजे एक मोठा फंक्शन, एक प्रोग्राम. ओके. तर तो कसा होता, त्याचं कौतुक, त्याचं बद्दल आहे ते. राज्याभिषेक का केला? बरं वाचायला घ्या ना, म्हणजे कळेल. जिया वाचतेस? एक अपूर्ण सोहळा. अपूर्ण नाही. अपूर्व, अपूर्व. अपूर्व. अपूर्ण म्हणजे इनकम्प्लीट. अपूर्व. अपूर्व मीन्स म्हणजे आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू त्याला, एकदम अमेझिंग किंवा खूपच उत्कृष्ट असा, अगदी डोळ्यांचं पारणं फेडेल असा काहीतरी खूप सुंदर असा. हं? अपूर्व. हं. एक अपूर्व सोहळा. राज्याभिषेक का केला? रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे. संकटे आली, पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने. चातुर्याने पार पडले. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले. शेवटी स्वराज्य उभे राहिले. शत्रूवर वचक बसला. बसला. या स्वराज्याला बोल बोल. कर. या स्वराज्याला सर्व राजे राजे रजवाड्यांनी राजवाड्यांनी रजवाड्यांनी रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना. योजना आखली. हं. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, वागवलं. प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला कळालं. हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून बरं. घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभव. वैभवासाठी केले नाही, तर हे केले स्वराज्य भक्कम भक्कम करण्यासाठी. करण्यासाठी. काही शब्द वाटतात का तुला कठीण, की आपल्याला आपण वाचलं पण आपल्याला समजलंच नाही? नाही मॅम, सगळं असं समजलं. सगळं समजलं.
हा, बोल बेटा. भक्कम. भक्कम म्हणजे स्ट्रॉंग. ओके, अगदी पक्क स्वराज्य. आता आता तिच्यावर राजा आहे म्हटल्यावर आजूबाजूचे लोक म्हणणार नाही, बाकीचे लोक म्हणणार नाही की ठीक आहे ठीक आहे, हा किल्ला तुम्ही भगवा झेंडा तर इथे लावलेला आहे, पण हा कोणाच्या राज्याचा आहे असा प्रश्न कोणी विचारणार नाही. मग ते सांगतील ना की नाही, हा शिवरायांच्या राज्याचा आहे, कारण आमचा राजा आहे. असं करावं लागतं ना. कळलं? हं. कोणाला सांगायचं संजीवनी मॅडम? निर्मिती. हा, वाच बेटा. स्वराज्याची राजधानी. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले. तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. अर्पण बेटा, अर्पण. अर्पण, अपर्ण नाही. अर्पण मीन्स डोनेट किंवा म्हणजे प्रेमाने जे आपण देतो ते. सोन्याचे छत्र म्हणजे ते गोल्डचं बनलेलं होतं. असं तुम्ही पाहिलं असेल ना, छत्र देवाच्या वर असं एक अम्ब्रेला सारखं असतं. छत्रीसारखं. तर त्यांनी ते कृतज्ञता दाखवली ना, किंवा तुझ्यामुळे मला हे राज्य करता आलं, या सर्वांना समानतेने वागवता आलं, असं मी राज्य निर्माण करू शकलो. आणि भवानीवर आणि जगदंबेवर त्यांची खूप श्रद्धा होती. आपण देवाला काय करतो? फुलं अर्पण करतो म्हणतो आपण. फुलं टाकतो, देतो असं नाही म्हणत. ते रायरेश्वराचं मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर होतं बरं का. रायरेश्वर. ते पहिल्या धड्यात तुम्हाला आठवत असेल ना, त्यांनी प्रतिज्ञा घेतली. त्यांनीच प्रतिज्ञा प्रतिज्ञा म्हणजे घेतली होती इथेच. सांगा. आता लक्षात ठेवा, स्वराज्याची जी राजधानी ना, ती कोणती होती? ती शिवरायांनी राजधानीसाठी कुठल्या किल्ल्याची निवड केली होती? रायगड. रायगड. लक्षात ठेवा ते. तुम्ही सगळेजण रायगडला नक्की जा. मी आता मागच्याच वेळेस गेली तेव्हापासून मला इतकं आवडतं तिथे जायला. खूपच छान वाटलं मला अगदी तिथे जाऊन. वाचा, कोणी वाचेल? अंशला द्यायचं. आरवला मॅम, मी देऊया. वाचू? मॅम, आरव खेळतोय ना, आरवला वाचू दे. हा. लक्ष देईल. आरव छान वाच बेटा. समारंभाची तयारी. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. त्यांना मौल्यवान रत्ने जडवली. त्यावर शुभ्र छत्र बसवले. रजवाडे. राजे रजवाडे, विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रणे गेली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्याचे काशीहून गागा भट्ट आले. गागा भट्टांचे घराणे मूळ पैठणचे, पण काशीमध्ये स्थायिक झालेले. ते थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यांच्यासाठी जितके तितके तंबू, डेरे
राहुट त्या यांची गर्दी झाली. जिकडे तिकडे म्हणजे हिअर देअर, खूप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी. तंबू म्हणजे ते टेंट, डेरे म्हणजे थोडंसं मोठं, राहुट्या म्हणजे थोड्या छोट्या, असं कसं कसं जसं लोक आहे, जसं फॅमिली आहे, तसं जसे परिवार आहे तसं त्यांनी त्यांच्या राहण्याची सोय केली. 50,000 लोक आले. खूप मोठं ते ग्राउंड आहे, मी बघितलं ना, खूप मोठी जागा आहे, छान जागा आहे, जिथे राज्याभिषेक एक्झॅक्टली झाला तिथली जागा. हम्म, हम्म. आता राज्याभिषेकाचा सोहळा. वाचा पुढे, कोण वाचतं? आम्ही वाचू. ह्या पॅराग्राफ मध्ये एवढंच लक्षात ठेवा की म्हणजे ते काशीहून जे ब्राह्मण आलेले ना, त्यांचं नाव काय होतं? गागा भट्ट. हा, त्यांनी त्यांचा राज्याभिषेक केला, हे लक्षात ठेवा. पुढचं कोण मॅम मला वाचेल? एक doubt आहे. आम्ही वाचते. अंशलाही वाचायचं कोण? रमा वाचते, बर ठीक आहे, मग नंतर अंश वाचेल. मला एक डाऊट होता. हा, बोल ना. मॅम यथासांग म्हणजे काय? हा, ओके, सांगा मॅडम. यथासांग म्हणजे पूर्णपणे सगळ्या सगळ्या हे पूर्ण हे करून कम्प्लीट. यथासांग म्हणजे मराठीत ना प्रत्येक याला किती वेगवेगळे शब्द आहेत, नाही का? हा, मग काय तर. हा. जसं कसं, तसं कोणत्या शब्दाचं कसं वेटेज आहे ना, तसं आता राज्याभिषेकाची आपल्याकडे एवढूसा कार्यक्रम असतो, आपल्याला किती तयारी करावी लागते गो. एखादी पूजा असेल तर आता राज्याभिषेक आहे, लग्न असेल तेव्हा आपल्याला किती तयारी करावी लागते. आता राज्याभिषेक तर ते लग्नापेक्षा मोठी गोष्ट आहे. केवढी तयारी करावी लागेल, म्हणून यथासांग म्हणजे काही कमी नाही ठेवायचं, सगळं काही आणायचं व्यवस्थित. मॅम कीर्ती म्हणजे काय? कीर्ती काय बेटा? कुठे कुठे म्हणजे वाचलं? काय? मॅम संभार बाजी मध्ये नेक्स्ट मध्ये कीर्ती. मॅडम तुम्हाला ऐकू येते का, काय म्हणतो? कोण? अनघा विचारतीये ना? नाही, अंश विचारतोय. कीर्ती, कीर्ती असं काहीतरी येतंय मला. कीर्ती म्हणतोय का तू? तो कीर्ती, कीर्ती कीर्ती. म्हणजे फेमस होणं बेटा, त्यांच्याबद्दलची माहिती सर्वांकडे उत्तमपणे पोहोचणं, त्या व्यक्तीबद्दलची माहिती प्रत्येक ठिकाणी जाणं, म्हणजे प्रत्येक लोकप्रिय, व्यक्तीबद्दल लोकप्रिय, फेमस. लोकप्रियता. कुठे वाचलंय ह्याने? काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता, सर्वत्र त्यांची हा, कीर्ती. सर्वत्र कीर्ती पसरली म्हणजे ग्रेटनेस, त्या व्यक्तीची ग्रेटनेस सगळ्यांना माहिती आहे ना, सगळ्यांना माहिती होणं, लोकप्रिय. कोण वाचतंय पुढे आता? रमाला सांगूया का? हा, तुम्ही सांगा मॅडम. रमा वाच. आवाज येतोय का रमा? अनम्यूट आहे तू, अनम्यूट हो ना. हॅलो हॅलो. हा, ऐकू येत आहे, बोल. राज्याभिषेकाचा सोहळा. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वाद्ये वाजू लागली, गवई गाऊ लागले, सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्याच्यावर छत्र चांबरे धरण्यात आली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गागा भट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गागा भट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रांतून शिवरायांवर जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या 30 वर्षांच्या कष्टांचे चीज झाले. शिवबाच्या जन्माआधीपासून
त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार होते. आईचा आनंद अश्रूंवाटे बाहेर पडला. शिवरायही गाहिरले. धन्य माँसाहेब, धन्य शिवराय. पुढचं पण वाचू का? अंशला वाचायचंय ना? समजलंय ना तुला? वाचलंय ते? त्या आईला हो. कसं वाटत होतं? तिने 30 वर्ष त्या मुलाला वाढवलं, किती कष्टाने वाढवलं, आणि आज तो राजा बनतोय म्हणजे त्याला किती छान वाटत असेल, नाही का? आणि आता किती एखादा वर्ष म्हणजे किती वर्ष गेली ना, लहानपणापासून त्यांनी बघितले ते स्वप्न, आता ते पूर्ण होतंय. त्याच्यामुळे त्या दोघांनाही छान वाटलं आणि त्या काय म्हणतात माँसाहेबांना भरून आलेलं. गहिवरल्या म्हणजे हम्म. त्यांचं मन भरून आलं आपल्या मुलाला असं बघून, राजा होताना बघून. बोल बेटा. चित्रांतून छिद्र, म्हणजे ओ होल्स ते घागर होती ना, त्याला 100 छिद्र. संजीवनी मॅडम तुम्हाला सांगा, मी आपण पटकन बोलून घे. ती घागर होती ना, तिला छिद्र होते आणि मग त्याच्यातून ते काय ते म्हटले ना त्यांनी पाणी, त्या सप्तगंगा. सप्त नद्यांचं पाणी आणि समुद्राचं पाणी भरलेलं आणि मग ते जलाभिषेक शिवरायांवर झालेला. अच्छा. छिद्र म्हणजे तिला ते समजलं नाही. होल होल. आपण अभिषेक तू बघितलाय ना? अभिषेक अभिषेक पात्र महादेवावरती. महादेवाला अभिषेक पात्र असतं तर त्याच्यावर एक छोटस छिद्र असतं बघ, आणि मग तिथून पाणी असं टिपकत राहतं, त्याच्यावर अभिषेक होत राहतो, मग आपण मंत्र म्हणत राहतो. तर ह्याच्यामध्ये 100 छिद्र होते. आणि सप्तगंगा म्हणजे 7 गंगा, ज्या आपल्या नद्या आहे ना, महत्वाच्या नद्या, त्यांचं पाणी आणण्यात आलं. तुम्ही देवाची पूजा बघितली असेल तर देवाला बघा, पहिले पंचामृताने आंघोळ करवतात. म्हणजे आपण किती असं, आपण पूर्ण आपलं प्रेम दाखवतो, आपले पूर्ण लाड ते देवाचे. पहिले त्याला पंचामृताने आंघोळ करायची, मग त्यांना चांगल्या स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची, मग त्यांना कुंकू लावायचं, छान छान कपडे घालायचे, फुलं व्हायचं. म्हणजे जसं की एका आई कशी सजवते आपल्या बाळाला किंवा त्याला स्वच्छ ठेवते, तसं आपण ते देवाला बघ, तू आम्हाला हे सगळं दिलं. तसा तू अभिषेक पण राज्याभिषेकच होता ना तो एक प्रकारे. आता राजाचा अभिषेक होतोय, राजा सिद्ध होतोय तो. सांगा पुढे, अंश. सांगा मॅडम पुढे. साहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. युवराज. त्यांच्या दोन्ही बाजूंना अष्टप्रधान उभे राहिले. गागाभट्टांनी सोया मुनियाच्या झालरीचे छत्र महाराजांना डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलवंत. क्षत्रिय कुलवंतस. ऐकलंय का अशी गर्जना करतात महाराजांच्यासाठी? आपण देवाची सुद्धा गर्जना करतो ना, तसं क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो, ते असं ढोल वाजतात ना, हो, ते ढोल ऐकलंय. ताशा. तिथे होती ही गर्जना केली जाते. कुणी बघितलंय का ढोल ताशाचं प्रॅक्टिस, किंवा टीव्हीवर म्हणा किंवा असं कुठे तिथे ऐकलंय? हो, भरपूर वेळा बघितलंय प्रॅक्टिस आणि लाईव्ह परफॉर्मन्स. वाच अंश, परत एकदा वाच, मी तुला फक्त मदत केली. क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती यांचा विजय असेल.
असो. विजय असो. सर्वांनी जय जयकार केला. हम्म. आता आपण जेव्हा फ्लॅग होस्टिंगच करतो समजा 15 ऑगस्टला वगैरे, तर आपण करतो ना जय जयकार, जय हिंद, मग तोफा, म्हणजे आपण आनंद साजरा करतो ना. हम्म. मग तेव्हा कसं राजा राज्य सिंहासनावर बसलाय, मग केवढा आनंद झाला असेल सर्वांना. बरोबर, सगळ्यांनी गर्जना केली की हा आम्हाला राजा, यांनी आम्हाला या सगळ्या मुघली सल्तनीच्या कष्टातून, या आक्रमणातून, या अन्यायातून सोडवलं. किती भरून आलं असेल त्यांना. हम्म. वाच वाच. गडागडांवर गडागडांवर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे सन 1674 74 मध्ये शिवराय शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या सालपासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज सत्कर्ते शक्करते राजे झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्सिंडन हम्म. नावाचा आपला वकील नगरांना घेऊन पाठवला होता. नगराणा घेऊन पाठवला. हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजन जमा झाले होते. शिवरायांना राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली. सगळ्या जगाला कळलं की आता राजांचा राज्याभिषेक झालाय. अधिकृतरित्या हा राजा आहे. हा एक किंगडम आहे आता, असं त्यांना सिद्ध करून दिलं. आणि नाणी पाडली म्हणजे त्यांची करन्सी सुरू झाली. कळलं. एक राज्य निर्माण झाल्यावर त्याचा फ्लॅग असतो, त्याची नाणी असतात, त्याची करन्सी असते, त्यांचे राज्यकर्ते असतात. बरोबर. अष्टप्रधान त्यांचे काय किती होते? अष्टप्रधान होते. म्हणजे 8. हा, सांगा. म्हणजे आपल्या राज्याचा कारभार सुरळीत चालावा, त्याच्यासाठी त्यांनी ते अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं. आणि प्रत्येकाकडे म्हणजे की याने सरकारी कागदपत्र बघायची, अशी प्रत्येकाचे हे होते अष्टप्रधान मंडळ. म्हणजे थोडक्यात आपल्या राज्याचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून प्रत्येकाला एक प्रधान नेमून दिलेला होता की तू सैन्याचं काम बघायचं, तू सरकारी काही कागदपत्र असतील ते बघायचं, न्याय निवाडा बघायचा, तू परराष्ट्र काही असेल दुसऱ्या परकीय परकीय मुलकांच्या ते त्याच्यावर बघायचं. नजर ठेवायची. हेर खातं असं, त्याला हेर खातं म्हणायचे, म्हणजे स्पाईंग असं. असे 8 महत्वाचे लोक 8 त्यांनी निवडले. महत्वाची होती. शिवरायांनी राजधानीसाठी निवड केली कोणत्या गडाची? रायगडाची. अनघा, आद्विका, तुम्ही पण बोला काही. हे आलं. शिवरायांचा राज्याभिषेक सन
मध्ये झाला. 1674. 1674. सांगा मॅडम काय करेल. पाहिला का पण तो फोटो बघितला का तुम्ही? ते राज्याभिषेकाचं किती सुंदर चित्र आहे, पाहिलं का? दिसतंय? हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे. बरोबर. आज आपण जो महाराष्ट्र म्हणतो, महाराष्ट्र, तो निर्माणच याच्यामुळे झाला, या घटनेमुळे. एकदम लोकांना, आजूबाजूच्या राज्यांना पण कळायला लागलं की मराठी लोक, हे मावळे, हे मराठी, हे काय किती मोठा पराक्रम गजवू शकतात. सन्मान निर्माण होऊन गेला सर्वांच्या मनात. काय करून घ्यायचं मॅडम पुढे? आता ते एका वाक्यात उत्तरे करून घेऊ ना मॅडम. बरं, करा. सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते? शोधा बरं. नदीच्या पाणी गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नदींचे आणि समुद्राचे पाणी पाणी भरलेले होते. भरलेले होते. पुढचा प्रश्न कोण वाचेल? अनघा, वाच पुढचा प्रश्न. शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? राज्याभिषेक हा शक सुरू केला त्यांनी राज्याभिषेकानंतर. आणि शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. म्हणजे नवीन कालगणना तेव्हापासून सुरुवात झालेली. आधी कोण होतं माहितीये का तुम्हाला शककर्ता राजा? त्यांचे बाबा. तुम्ही जर नाही, त्यांचे बाबा नाही. तुम्ही कॅलेंडर बघितले का? आपल्या कालनिर्णय वगैरे प्रत्येकाच्या घरी असतो की नाही? पंचांग असतो बघा आपल्याकडे सर्वांच्या घरी. आपण गुढीपाडव्याला पंचांगाची पूजा करतो ना, पहिला दिवस म्हणून. तर तुम्ही जरा बघाल, एकदा वाचा. आपण ते जानेवारी फेब्रुवारी खूप करतो, पण पहिले आपण असं काउंटिंग नव्हतं करत ना. महिने हे करायचं. मराठी महिने माहितीये का कोणाला? चला म्हणा बरं. हो माहित आहे. आता कोणता मराठी महिना चालू आहे असेल बरं? आषाढ. आणि आता आषाढ संपल्यावर कोणता येईल? श्रावण. श्रावण. करेक्ट. येतात ना सर्वांना मराठी महिने माहिती आहे ना? हो मॅम. हो मॅम. छान. तर कोण तेव्हा म्हणून दाखवतं? विक्रमादित्य मराठी महिने कोण म्हणून दाखवतं? म्हणतात त्यांना. हा. आरव म्हणतो. मॅम, मी म्हणून दाखव. आरव म्हणतोय. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, हम्म. माघ, फाल्गुन. फाल्गुन मध्ये काय येतं? कोणता सण येतो तुमचा फेवरेट आवडीचा येतो? होळी. होळी. होळी, रंगपंचमी. रंगपंचमी. पुढे आता हे किती वाजले माहितीये का? 7:50 झाले आहे. करायचं का बंद? कारण की ते बेस 45 मिनिटाचंच टायमिंग द्यायचं आहे ना. ठीक आहे मुलांना? मॅम, चैत्र आता म्हणजे आपलं नवीन वर्ष ना? हो हो, गुढीपाडवा चैत्रात येतो. गुढीपाडवा. आपलं सण खरं सुरू होतात उन्हाळ्यात. मग तेव्हा कसं सीझन आहे ना, तसं असतं माहितीये का? तू बघशील ना, तर तेव्हा पालवी येते नवीन. हे इंग्रजांनी वगैरे त्यांच्या हिशोबाने ठरवलं नवीन वर्ष. कारण की त्यांच्याकडे जानेवारीमध्ये थंडी संपून नवीन पालवी, नवीन हे सुरू होतं ना, क्रॉप वगैरे यायला लागतं. म्हणजे शेतीचे कामं सुरू होतात. त्यांच्याकडे डिसेंबरची थंडी संपून तिथे पूर्ण बर्फ असतो ना, पण आपल्याकडे तसं नाही. त्यामुळे आपल्याकडे चैत्र साधारण असं उन्हाळ्याच्या दरम्यान येतो. जसा उन्हाळा कमी होतो तसं आपल्याकडे सुरू होतं. तुम्ही नीट ऑब्झर्व करा सगळेजण. मार्च मध्ये कोणत्या झाडाला पानं येतात आहे, एप्रिल मध्ये काय होत आहे.
आपला कसा सीझन आहे तसे आपले महिने होते. मग त्याच्यानुसार आपले सण ठरले होते. कारण की खायला प्यायला असेल तर कोणी सण करेल ना. मग नवीन जेव्हा क्रॉप येतं, नवीन जेव्हा तुमच्या घरी धनधान्य येतं, तेव्हा सण व्हायची. दिवाळी वगैरे मग घरात असेल तर दिवाळी म्हणेल ना, की नाही का? आता तेव्हा तोपर्यंत छान ते 3-4 महिने शेतीचे पूर्ण धान्य तयार होऊन घरी यायचं. मग लोक सण साजरे करायचे. आणि वाटायचं निसर्ग सर्वांना. ना आपल्याला म्हणजे त्याची चाहूल देत असतो सणाची. आता बघा श्रावण हम्म. येईल, पावसाच्या अशा रिमझिम धारा बरसू लागतात. हलकासा पाऊस येतो बघा आणि हम्म. मग नंतर हिरवळ दिसायला लागते. तर एक निसर्ग कविता होती आम्हाला, है ना? एक कविता हं, होती आम्हाला, की श्रावण मासी हर्ष हर्ष मानसी मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येतील सरसर सिरवे, क्षणात परत फिरुनी ऊन फिरुनी पडे. ऊन पडे. बघाल तुम्ही कसं एकदम पटकन पाऊस येतोय, नंतर मग एकदम हां. अशी कविता होती आम्हाला लहानपणी होती. आणि मला अजूनही आठवते मध्ये ती त्याच्यात. पिंपळाच्या झाडाला पानं लागतात. करेक्ट हो, असे कोणासारखे येतात ना, किती छान दिसतात ते. बघाल हं. तुम्ही बरोबर. पहिले असं कोण येतो माहितीये का? ते पिंपळाचं पान आहे ना, असं असं कोणासारखं आहे ते, इतकं पिंक कलरचं इतकं गोड दिसतं ते. बघाल तुम्ही. बरं चला आपण करूया ना मीटिंग बंद हो, संजीवनी मॅडम. हो. चालेल, चालेल. चल भेटू ठीक आहे. पुढच्या शुभरात्री सर्वांना. शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री मा. मीटिंग घेता शुभरात्री. attendance? शुभरात्री हो, मॅम. घेतली मॅडम मी. हा घेतली बरं टाकते. हो. चालेल.